हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आजपासून जरांगे पाटलांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरुवात। 13 जुलैपर्यंत राज्यात मराठा जनजागृती रॅली। हिंगोलीत जरांगेंचं जोरदार स्वागत। शिंदे फडणवीसांनी भुजबळांवर लक्ष ठेवावं, रॅलीला गालबोट लागल्यास भुजबळ जबाबदार, मनोज जरांगेंचा आरोप। सोमवारी सर्वपक्षीय बैठक, पण अजूनही निमंत्रण नाही। गरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढावा, वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट। आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात क्लोजर रिपोर्ट सादर। माझ्यावरील आरोप चुकीचे, सुप्रीम कोर्टात केस चालू असतानाच मला क्लीन चिट। रवींद्र वायकरांची प्रतिक्रिया। आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी। वायकर ईडी सीबीआयला घाबरून पळाले। संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। एखाद्याची चौकशी केली म्हणजे तो आरोपी नसतो। चौकशीनंतर कोण दोषी असेल तर कारवाई झाली पाहिजे। रवींद्र वायकरांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये कमळ छाप पावडर। जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल। रवींद्र वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवर विजय वडेट्टीवारांची टीका। अधिवेशन संपल्यानंतर विजय वडेट्टीवारही कमळाच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघतील। प्रसाद लाड यांचा वडेट्टीवारांना प्रत्युत्तर। वायकरांना क्लीन चिट मिळाल्याचं नवल नाही। नरेंद्र मोदी भ्रष्ट नेत्यांचे सरदार, नाना पटोलेंची टीका। सरकारची क्लीन बोल्ड होण्याची वेळ आली आहे। शिंदे फडणवीस अजित पवार 3 स्टंप उडणार। संजय राऊतांचा हल्लाबोल। 2 वर्षापूर्वी आम्ही एकाची विकेट पाडली, शिंदेंचं काल वक्तव्य। येणाऱ्या विधानसभेत विरोधक क्लीन बोल्ड होऊन घरी बसतील। संजय शिरसाटांचं संजय राऊतांच्या टीकेला उत्तर। केईएम रुग्णालयात रुग्णांच्या रिपोर्ट्सपासून पेपर प्लेट बनवल्याचा प्रकार समोर। 6 लोकांना नोटीस। चौकशीची मागणी केली आहे। किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। मवियाच्या जाहीरनाम्यासाठी प्राथमिक बैठक। मवियाचा जाहीरनामा येत्या काही दिवसात तयार होईल। मवियाच्या बैठकीनंतर पवारांचं वक्तव्य। एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार। नाना पटोलेही इच्छुक। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या अतिरिक्त मतांच्या बदल्यात एमसीएचं अध्यक्षपद घेण्यासाठी पटोलेंच्या हालचाली। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून क्रिकेटर्सना पैसे दिले। क्रिकेट टीमला 11 कोटी देण्याची गरज नव्हती, विजय वडेट्टीवारांची टीका। 15 खेळाडूंना 15 कोटी द्यायला हवे होते। क्रिकेटरच्या सन्मानासाठी 11 कोटी छोटी रक्कम। प्रसाद लाड यांचा वडेट्टीवारांना उत्तर। अतुल सावे हरिभाऊ बागडेंकडून ठाकरे गटात जाणाऱ्या भाजपच्या राजू शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न। राजू शिंदे शिरसाटांविरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता। नवाब मलिक महायुतीत नको, संघवर्तुळातील नेत्यांची भूमिका। मलिकांबाबत जनतेचा रोष। अजित पवारांनी लक्ष द्यावं, विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा मंत्री गोविंद शिंदेंचं वक्तव्य। नागपुरात लवकरच सेमीकंडक्टर आणि मेडिकल डिव्हाइस निर्माण करणारी कंपनी येणार। होरिबा कंपनीलाही सेमीकंडक्टरसाठी प्राधान्य देणार, फडणवीसांची माहिती। शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी 15 जुलैला आणि राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत 16 जुलैला सुनावणी होण्याची शक्यता। तर शिवसेना आमदार अपात्रतेवर 19 जुलैला सुनावणी, सूत्रांची माहिती। ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे सहभागी होणार। शिंदे वाखरी ते पंढरपूर चालणार। ज्ञानोबांची पालखीचा आज साताऱ्याच्या लोणंदमध्ये मुक्काम। नीरा नदीत माऊलींच्या पादुकांचं स्नान संपन्न। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा अलर्ट। पुणे आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, तर उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट। इराणच्या राजकारणात मोठे फेरबदल। सुधारणावादी नेते मसूद पेझेश्कियान राष्ट्रपतीपदी। इराण अमेरिकेतील संघर्ष निवळण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।